अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली। जवळपास तासभर चर्चा झाली असल्याची माहिती आहे। माळेगाव साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। वार्षिक सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचं कळतंय। तर आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। मीनाक्षी, निश्चितच शुभम, खरं तर थोड्या वेळापूर्वीच अजित पवार हे वायबी चव्हाण सेंटर इथून निघालेले आहेत। शरद पवार यांची भेट त्यांनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये घेतलेली आहे। जवळपास या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये एक तासभर चर्चा झालेली आहे। माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात ही चर्चा झालेली आहे, कारण माळेगाव वार्षिक सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी ही भेट झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत राज्यात सध्या जी परिस्थिती शेतकऱ्यांवरती ओढवलेली आहे, संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा या संदर्भात देखील चर्चा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जवळपास तासभर ही चर्चा झालेली आहे। अजित पवार आणि शरद पवार या दोघांची भेट झालेली आहे वायबी चव्हाण सेंटरमध्ये। त्यामुळे एकूणच या चर्चेदरम्यान अनेक इतर राजकीय प्रश्न आणि इतर राजकीय चर्चा देखील झाल्या असल्याची माहिती मिळत आहे। शुभम, मीनाक्षी, आपण पाहतोय सध्या राज्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी आता आंदोलन सुद्धा करतायत, सरकारकडे मदतीची मागणी करतायत। या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये काही चर्चा झाली आहे का? निश्चितच, कारण राज्यामध्ये सध्या पूर परिस्थिती आहेत। अनेक जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता शेतकऱ्यांना मदतीचा हात जो आहे तो सरकारच्या वतीने पुढे करण्यात आला असला तरी विरोधात असलेले जे आहे ते टीका करतात। पण मात्र सध्या शेतकऱ्यांना लागणारी जी मदत आहे यावरनं अनेक प्रश्न उपस्थित आहेत। निश्चितच शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा झाली असावी। शरद पवार आता येत्या काळामध्ये माध्यमांशी केव्हा बातचीत करतात त्यावेळी निश्चितच या संदर्भामध्ये ते खुलासा करताना पाहायला मिळतील। ठीक आहे मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या भेटीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।